श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेच सण साजरे केले जातात आणि त्यापैकीच अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत खास असा सण म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभमुहूर्त. हिंदूंसाठी हा दिवस अत्यंत पवित्र दिवस मानलेला आहे. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. याच दिवसाला आखातीज असे सुद्धा म्हणतात. अक्षय तृतीयेचा अर्थ काय आहे तर या तिथीला केलेले दान आणि हवन हे कधीही क्षयाला जात नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही काम करतो तर ते अक्षय राहते, जे कधीही विनाश पावत नाही, जे कधीही संपत नाही. अक्षय म्हणजे काय तर कधीही न संपणारे. आपण जर या दिवशी काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे अक्षय फळ आपल्याला प्राप्त होते, जे कधीही संपत नाही. परंतु जर आपल्याकडून काही या दिवशी चुका झाल्या तर त्याचे अक्षय असे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला जीवनभर भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवढं काही करता येईल तर तेवढं सत्कर्म करायचं आहे, चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण बरेचसे उपाय करत असतो. माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांची पूजा करत असतो. तसेच पितरांची पूजा करत असतो. पितरांचे ऋण फेडण्याचा आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा तसेच त्यांची क्षमा मागण्याचा अत्यंत खास दिवस म्हणजे हा अक्षय तृतीयेचा दिवस. तसेच माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा सुद्धा हा दिवस मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू व लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्याला विशेष असे महत्त्व आहे. तर अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी नणंद किंवा भावजेस आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती द्यायची आहे. अखंड सौभाग्यासाठी, आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा, नात्यामध्ये गोडवा राहावा, तर यासाठी आपल्याला ही वस्तू द्यायची आहे. आणि जर नणंद किंवा भावजय नसेल तर मग ही वस्तू कोणाला द्यावी हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून 4 थेंब गंगाजल टाकायचे आहे. गंगाजल नसेल तर चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडासा कापूर टाकायचा आहे. यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. चुकूनही काळे कपडे आपल्याला या दिवशी घालायचे नाहीत. त्यानंतर आपल्या घराचा जो दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. तसेच आपली देवपूजा वगैरे आटोपून घ्यायची आहे. उंबरट्याला आपण या दिवशी हळदीचं लेपन करू शकतो. मुख्य दरवाजाला आपण आंब्याचं तोरण लावू शकतो. मुख्य दरवाजावरती तो आपण स्वस्तिक चिन्ह काढू शकतो. तर या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे. एका सेपरेट पाटावरती आपल्याला विष्णूंची मूर्ती आणि त्या शेजारी आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. आता जरी विष्णूंची मूर्ती नसेल तरी बाळकृष्णांची मूर्ती जी प्रत्येकाच्या देवघरामध्ये आहे तर ती ठेवायची आहे आणि यांची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे. खास करून या दिवशी आपल्याला विष्णू आणि लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा आहे. विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत. आणि यानंतर आपल्याला या पूजेमध्ये एक वस्तू ठेवायची आहे, जी वस्तू आपल्याला त्यानंतर नणंद किंवा भावजेस द्यायची आहे. तर ही वस्तू अगोदर आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर यासाठी एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट ही स्वच्छ असावी आणि त्यामध्ये आपल्याला अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हे नवीन असावेत. तुटके फुटके किंवा किडलेले अळी लागलेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत. आणि ही प्लेट जी आहे तर ती माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा ज्या ठिकाणी आपण मूर्ती ठेवलेली आहे तर त्यासमोर ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही वस्तू आपल्याला जी द्यायची आहे तर ती या तांदळावरती ठेवायची आहे. आता ही वस्तू कोणती तर सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे जोडवी. आता जर आपल्याला काही कारणाने जोडवी देणे शक्य नसेल तर मग आपण आपल्याला शक्य होईल अशी कोणती वस्तू देऊ शकतो तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी नणंद किंवा भावजईस जोडवी जी आहेत तर ती देण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु ती फक्त आपल्याला द्यायची नाही तर ती अगोदर आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहेत. जोडव्याचा संबंध हा चंद्रग्रहाशी आहे आणि चंद्रग्रह जो आहे तर तो नातेसंबंध सुधरवतो, नात्यांना बांधणारा असा हा चंद्रग्रह आहे. त्याचप्रमाणे जोडवी म्हणजे मर्यादा. प्रत्येक स्त्री जेव्हा पायामध्ये जोडवी घालते तर त्यावेळेला तिला तिच्या मर्यादेची जाणीव होते. तिला तिच्या मर्यादा समजाव्यात आणि म्हणून ही जोडवी घातली जातात. एका बायकोची मर्यादा, एका सुनेची मर्यादा ही जोडवी दर्शवत असतात. तर अशी ही जोडवी जी आहेत तर ती आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची आहेत. त्यानंतर आपल्याला या जोडव्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. आणि ही जी जोडवी आहेत तर ती आपल्याला थोडक्यात माता लक्ष्मीला अगोदर अर्पण करायची आहेत. म्हणजे ती आपल्याला त्या पूजेमध्ये ठेवायची आहेत. माता लक्ष्मीला आपल्याला ती जोडवी अर्पण करायची आहेत.
आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी जोडवी आहे तर ती आपल्या नंदेला किंवा भाऊजाईला द्यायची आहेत. आता जर काही कारणाने आपली नणंद किंवा भाऊजाई आपल्या आसपास नसेल, जवळपास नसेल, तिला ती जोडवी देणे शक्य नसेल, तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर ही जोडवी पूजेमध्ये तशीच दिवसभर राहू द्यायची आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेची जी वेळ असते, माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ, तर त्या वेळेला एखाद्या सौभाग्यवतीला आपल्याला घरी बोलवायचं आहे आणि ती घरी आल्यानंतर तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. काहीतरी तिला प्रसाद स्वरूपामध्ये गोड मिठाई वगैरे खायला द्यायची आहे आणि ही जी जोडवी आहेत तर ती तिला द्यायची आहेत. थोडक्यात काय, तर आपल्या नंदेला किंवा भाऊजाईला किंवा एखाद्या सौभाग्यवतीला या दिवशी जोडवी देणे म्हणजे एक सौभाग्यवान देणे. तर अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त व्हावं, आपल्याला पतीला दीर्घायुष्य मिळावं, तर यासाठी आपण हे जोडवी जे आहेत सौभाग्यवान आहे तर ते एखाद्या सौभाग्यवतीला द्यायचे आहे. आता नणंद आणि भाऊजाईला दिल्यामुळे काय होणार आहे, तर नात्यामध्ये गोडवा टिकून राहील आणि आपल्या नात्यामध्ये जे काही प्रेम आहे, आपुलकी आहे, तर ती वाढीस लागेल आणि नात्यामधला गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला नणंद किंवा भाऊजाईला द्यायची आहे. आणि जरी आपल्याला हे शक्य झालं नाही तरी कोणत्याही सौभाग्यवतीला आपल्याला ही जोडवी द्यायची आहेत. कारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत. जसं की मंगळसूत्र आहे, बांगड्या आहेत, नथ आहे, टिकली आहे. त्याचप्रमाणे जोडवी जी आहे तर त्यालासुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. 16 शृंगारांपैकी एक शृंगार म्हणजे जोडवी आपण मानत असतो. जेव्हा लग्न होते तर तेव्हा पती-पत्नी एकत्र जोडले जातात आणि तेव्हा ही जोडवी जी आहेत तर ती पायामध्ये घातली जातात. जोडवी जी आहेत तर ती आपण अंगठ्याजवळच्या बोटामध्ये घालत असतो, कारण या बोटाची शीर जी आहे तर ती गर्भाशयाशी जोडलेली आहे. असं तर जोडव्याचं महत्त्व आहे आणि लग्नाचा मूळ हेतू हा वंशवृद्धी आहे, प्रजनन क्षमता चांगली व्हावी, तर यासाठी ही जोडवी घातली जातात. आता ही जी जोडवी आहे तर ती देणे जर आपल्याला शक्य नसेल, तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपण कोणतंही एक सौभाग्यवान देऊ शकतो. परंतु ते देण्या अगोदर आपल्याला ते पूजेमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे माता लक्ष्मीला ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर द्यायचं आहे. मग आपण कुंकवाचा करंडा देऊ शकतो, हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या देऊ शकतो, नथ देऊ शकतो किंवा अगदी नेलपेंटची बाटली देऊ शकतो, मेहंदीचा कोन देऊ शकतो. असं कोणतंही एक आपण सौभाग्याचं जे लेणं आहे, सौभाग्य अलंकार आहे तर ते देऊ शकतो, ज्यामुळे अखंड सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होईल. आणि अक्षय तृतीया हा एक असा दिवस आहे की या दिवशी आपण ज्या काही चांगल्या गोष्टी करतो तर त्याचे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फळ आपल्याला मिळत असते. वर्षातून फक्त एकदा अक्षय तृतीयेचा हा दिवस जो आहे तर तो येत असतो आणि या दिवशी आपल्याला जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील, जे जे शक्य होईल तर ते आपल्याला करायचे आहे, ज्यामुळे आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते 100% मिळेल. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो त्या कधीही वाया जात नाहीत आणि म्हणून अक्षय तृतीयेचे औचित्य साधून आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपण आपल्या घराच्या आसपास माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन माता लक्ष्मीच्या चरणावरती कोणताही एक सौभाग्य अलंकार, कोणतंही एक सौभाग्याचं वाण, जसं की अगोदर सांगितल्याप्रमाणे हळदी कुंकवाचा करंडा असेल किंवा हिरव्या बांगड्या असतील किंवा जोडवी असेल, मंगळसूत्र असेल, नथ असेल, बिंदी असेल, तर असं कोणतंही एक सौभाग्यवान आपण मंदिरामध्ये जाऊन सुद्धा लक्ष्मी मातेला अर्पण करू शकतो, ज्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होईल.